नमस्कार मुलींनो, वंदना महादेवीच्या मी तुमचं स्वागत आहे. आज मी पुण्याला आले आहे मुलीच्या घरी. तिची जवस चटणी खायची इच्छा झाली, तिला म्हटलं तुला करून दाखवते. रेसिपी पण तुम्हाला पण बघायला मिळेल व्हिडिओमध्ये. साहित्य पाहिजे ते आपण बघू. जवस 1 वाटी, अर्धी वाटी तीळ, लाल तिखट 2 चमचे, चवीनुसार मीठ, कढीपत्त्याची पानं घेतली 10-20 आणि जिरे घेतले 2 चमचे आणि वाळलेल्या मिरच्या घेतल्या. आता हे सगळं भाजून घेऊ आपण. पहिल्यांदा जवस भाजून घेऊ. आणि मग आचेवर भाजायचे आणि सारखे असे हलवत राहायचे. 1 मिनिट पण हात रिकामने ठेवायचा. उडायला पण लागली, फुलली पण छान आहे. आता काढून घेऊ आपण ताटामध्ये. फक्त एखादं मिनिट भाजले, कारण कढई तापलेली ना, पटकन भाजल्या जातील. ते जास्त वेळ भाजले तर करपतील ते. बोल. तीळ भाजले, काढून घेतल्या ह्या छोट्या प्लेटमध्ये. मी एका काबर काढायचं, कारण आहे ना आधी दळताना आळशी दळायची ना आपल्याला. मी सगळ्यात छोट टाकायची. जिरे 1 मिनिट भाजायची फक्त, अगदी थोडेसे हलके. तेल टाकून थोड्या मिरच्या आपण भाजून घेऊ. मिरच्या तशाने भाजायच्या सुक्या. भाजून झाल्या. आता थोडं थंड होऊन देऊ हे सगळं, नंतर आपण दळू. थोडंसं तेल टाकायचं, अगदी तळून घ्यायचा कढीपत्ता. कढीपत्ता पण तळून झाला आहे. आता 10 मिनिटं आपण सर्व थंड होऊन देऊ, नंतर दळायला घेऊ. आता हे सगळं आपण मिक्सरमध्ये दळून घेऊ एकत्र करून. चटणी तयार झाली. आता तुम्ही तेल टाकून पण थोडे लावायला खाऊ शकता, छान लागते एकदम. करून बघा माझी रेसिपी. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आवडल्यावर.